सर काय मुद्दा आहे का तुम्ही इथे म्हणजे मुंबईत आले तुम्ही काय काय मुद्दा काय म्हणजे ईव्हीएम मध्ये काय झाला घोटाळा आहे वाटतं तुम्हाला काय? नमस्कार, जय भीम. मी उल्लेश चलवादी, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याचा महासचिव व पश्चिम महाराष्ट्राचा प्रभारी आज मुंबई या ठिकाणी मी ईव्हीएम ला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. ईव्हीएम हटाओ, भारत देश बचाओ, ईव्हीएम हटाओ, संविधान बचाओ हा माझा नारा आहे. आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, जेव्हापासून ईव्हीएम आला या भारत देशामधील प्रत्येक माणसाला एक संभ्रम निर्माण केलेला आहे की आपण मत ज्यांना देतो ते मत त्यांना जातं का. आणि आज गेले अनेक वर्षात की लोक ज्यांना लोकप्रतिनिधी बनवायचं ठरवतात, परंतु त्या ठिकाणी भलताच माणूस निवडून येतो आणि लोकांचा आशाचा निराशा होतो. म्हणून आज या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे 2024च्या या विधानसभा झालं, या विधानसभेमध्ये देखील जनतेला आशाच्या ऐवजी निराशाच मिळालेली आहे. या ठिकाणी जे सरकार आज आलेलं आहे ते भाजप असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, की कुणी अपेक्षा केलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांची सीट येते. परंतु त्या ठिकाणी अशा घडल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निराशाच्या वातावरण दिसत आहे. आणि मी बहुजन समाज पार्टीचा राज्याचा महासचिव आणि पुणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक होतो आणि मी देखील वडगाव शहरी मतदारसंघातून निवडणूक लढवलं. ज्या वडगाव शहरीमध्ये की चर्चाच नव्हे, प्रत्येकाला अपेक्षा होतं की मी निवडून येईल. कारण माझ्या समोर जे दोन उमेदवार होते त्या उमेदवारामध्ये पक्षामध्ये पण वाद होता आणि त्या दोघांच्या मध्येही वाद होता की एका उमेदवार कल्याणी नगरच्या एका प्रकरणामध्ये जे पोर्शेकार प्रकरण माहिती असेल त्याच्यामधले होते आणि दुसरेही घरगुती वादातले उमेदवार होते. म्हणून सुशिक्षित उमेदवार असे आणि अनुभवी व्यक्तिमत्व जे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक प्रत्येक क्षेत्रात काम करतो, म्हणून लोकांनी माझी निवड त्या ठिकाणी ठरवली होती. परंतु ज्यावेळी मत मोजणी झाली तिथं मला मिळालेले मत पाहून मीच काय संपूर्ण वडगाव शहरी मतदारसंघातील लोक, पुण्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम लोक एक आश्चर्यचकित झालं की मला मिळालेले मत होते 3762. ज्याने लोकांनी अपेक्षा केलं होतं मला लाखभर मतं मिळतील आणि मी निवडून येईल, परंतु असं कुठंच नाही झालं. ठीक आहे, माझं झालं म्हणून मी इतर पश्चिम महाराष्ट्रात जेवढे उमेदवार मी उभा केलो होतो, काही ठिकाणी 500, काही ठिकाणी 700, 1000, 1200, मी सांगतो ना 12 मध्ये देखील आमचे उमेदवार असताना त्याला फक्त 12 मतं मिळाले, 1212 मतं मिळाले. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी घडलं. तर याच्यामधून आम्हाला असं दिसून आलं की शाहू फुले आंबेडकर विचारावर काम करणारा हा पक्ष म्हणजे या देशातला 3 नंबरचा पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे. या बहुजन समाज पार्टीला या महाराष्ट्र राज्यातून हद्द पार करण्यासाठी या लोकांनी केलेल्या या ठिकाणी दिसून आला. म्हणून मी प्रत्येक महाराष्ट्रातील माझे माऊली असतील, माझे बांधव असतील, मी सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण जर ईव्हीएम या देशातून हटवलं नाही तर या देशामधून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजघटना दिलेले म्हणजे ते संविधान आहे, ते संविधान हटवण्याचा हा ईव्हीएमचा षडयंत्र आहे. तर म्हणून मी प्रत्येकाला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आज जेव्हापासून ईव्हीएम आला
एक खरा नेतृत्व या महाराष्ट्राला असेल किंवा महानगरपालिकेचे नगरसेवक असेल या मिळालेले नाही. म्हणून आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो, आज आपण पाहिलं सर्व पक्ष ईव्हीएम बद्दल आवाज उचलत असताना परभणी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबरोबर छेडछाड झाली आणि या छेडछाडमध्ये जे व्यक्तीचा कुठल्याही प्रकारचा दोष नसताना ज्या व्यक्ती या लढाला लढा देत होता ते सोमनाथ सूर्यवंशीजी यांचा पोलीस स्टेशन मध्ये मर्डर करण्यात आला. आपण पाहत आहे ते मर्डर करून थांबले नाही, तर या देशाच्या सर्वोच्च सदनमध्ये अमित शहा सारखे व्यक्तीने आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं, या वक्तव्य विरोधात बहन कुमारी मायावतीजीने 24 डिसेंबरला संपूर्ण देशामध्ये निषेध आणि जन आंदोलन उभा केलं. आपण पहा ते थांबवण्यासाठी त्याच्या एवढं त्याची प्रसिद्धी होऊ नये म्हणून आपण हेही पाहिलं की गेटवे मुंबईच्या ते घारापुरीला जाणारा जे बोट होता ते असं बोट जे सैन्याचे लोक उडू शकतात हे पण संशयाची बाब आहे. हे सर्व काही कुठल्याही प्रकारचं जर चाललं असेल या ईव्हीएम वाचवण्यासाठी चाललेलं आहे. परंतु मला महाराष्ट्रातील तमाम लोकांना सांगू इच्छितो की आपण सर्वजण या ईव्हीएम हटाव आणि भारत देश बचाव. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला. आपला मताचा अधिकार या देशाच्या राष्ट्रपती असेल आणि या मुंबईतील एक सामान्य माणूस असेल त्यांच्या मताची जी किंमत आहे वन मॅन वन व्हॅल्यूची किंमत आहे. म्हणून तमाम मला लोकांना सांगायचंय की आज जर आपण या ईव्हीएम हटवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये यांच्या षडयंत्र आहे भारतीय संविधान हटवण्याचं. म्हणून प्रत्येकाने हे जे लढाई मी हाती घेतलेली आहे या लढाईमध्ये सहभागी व्हा आणि या देशाला वाचवा एवढं मी या प्रसंगी सांगतो. आणि तसेच आपल्याला मी सांगू इच्छितो की आज म्हणजे काल रात्री या देशाचे अतिशय चांगले अर्थतज्ञ आणि ज्यांनी भारत देशासाठी जे चांगले लोकांसाठी आर्थिक विषय असेल देशाचा विषय असेल त्याच्यासाठी काम केलेले माजी पंतप्रधान यांच्या निधन झालं तर मी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देखील अर्पित करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम जय भारत. थँक्यू. ठीक आहे सर.